इयोब अध्याय 39। पहाडी रानशेळ्या विण्याचा काळ तुला ठाऊक आहे काय? हरिणी केव्हा प्रसवतात हे तुला कळते काय? त्यांचे महिने केव्हा भरतात याचे गणित तुला करिता येते काय? त्यांचा प्रसवकाळ तुला कळतो काय? त्या ओणवून आपली पिले वितात, त्या प्रसूती वेदनांपासून मुक्त होतात, त्यांची पिले धष्टपुष्ट होऊन रानात वाढतात, ती त्यांना सोडून जातात, त्याकडे परत येत नाहीत। रानगाढवास कोणी स्वैर फिरू दिले, त्याला बंधमुक्त कोणी केले, त्याचे निवासस्थान मी वृक्ष मैदानातील क्षारभूमी केले आहे। नगरातील गजबजीचा त्याला तिटकारा असतो, हकणाऱ्याचा शब्द त्याच्या कानी पडत नाही। डोंगरावर जे काही सापडेल ते त्याचा चारा, तो हर तऱ्हेची हिरवळ शोधित फिरतो। गवा, तुझी सेवा करण्यास मान्य होईल काय? तो रात्रीचा गव्हाणीत राहील काय? त्याच्या गळ्यात जुंपणी बांधून त्याला शेताच्या तासात तू चालविशील काय? तो तुझ्या मागून खोऱ्यातील जमीन कोळपील काय? त्याचे बळ मोठे आहे म्हणून तू त्यावर भिस्त ठेवशील काय? अथवा त्यावर आपले काम सोपविशील काय? तो तुझे धान्य घरी आणील व तुझ्या खळ्यातले धान्य जमा करील, असा त्याचा तुला भरवसा आहे काय? शहामृगीचे पंख आनंदाने फडफडतात, तिचे पिसारे व पर माया करण्याच्या कामी पडतात काय? ती आपली अंडी जमिनीच्या हवाली करीते, ती धुळीने उबविते, ती कोणाच्या पायाखाली चिरडील किंवा कोणी वनपशु ती तुडवील याचे तिला भान नसते। ती आपल्या पिलांशी अशी निर्दयतेने वागते की जशी काय ती तिची नव्हतच। आपले श्रम निष्फळ झाले तरी ती निश्चिंत राहते, कारण देवाने तिला बुद्धिहीन असे उत्पन्न केले आहे। तिच्या वाट्याला अक्कल आली नाही, ती आपली मान उंच उभारून आपले पंख फडफडावीत धावते, तेव्हा ती घोड्याला व स्वाराला हसते। घोड्यास बळ तू देतोस काय? त्याच्या मानेवर हलणाऱ्या आयाळीचे पांघरून तू घालतोस काय? त्यास पोळाप्रमाणे उड्या मारण्यास तू लावतोस काय? त्याच्या फुरफुरण्याचा तोरा भयंकर असतो, तो मैदानात टापा मारितो, तो आपल्या बलाचा अभिमान मिरवितो, तो हत्यारबंद शिपायांशी सामना करण्यास पुढे सरसावतो, तो भीतीस हसतो व घाबरत नाही, तरवारीपासून मागे हटत नाही। भाता, चमकणारा भाला व बर्ची ही त्यावर आपटून खणखणतात, तो उग्रतेने व क्रोधाने जमीन तोडून जातो। रणशिंगाचा नाद ऐकताच तो अनावर होतो। रणशिंग जेव्हा जेव्हा वाजते तेव्हा तेव्हा तो आहा म्हणतो। लढाई, सरदारांची गर्जना व रणशब्द यांचा वास तो दुरून काढतो। ससाणा तुझ्या चातुर्याने उडतो आणि दक्षिणेकडे उडून जाण्यास तो पंख फडफडावितो काय? गरुड तुझ्या आज्ञेने भरारी मारितो व उंच ठिकाणी घरटे करीतो काय? तो खडकात वस्ती करीतो, खडकाच्या सुळक्यावर दुर्गमस्थानी आपले कोटे करीतो, तेथून तो आपले भक्ष्य निरखितो, त्याच्या नेत्रास ते दूरवर दिसते। त्याची पिले रक्त चाखितात, जेथे वध पावलेले असतात तेथे तो असतो।